तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ॲट ऑफ युरो. आणि हा आहे आपल्या ॲट ऑफ युरो चॅनलवरती जी आपण नवीन सिरीज सुरू केली आहे की रायडिंग गिअर्स बद्दलची. त्याच्यामधला एक ब्रँड न्यू एपिसोड, ज्याच्यामध्ये आज आपण बोलणार आहोत हँड ग्लोव्स बद्दल, बेसिकली रायडिंग ग्लोव्स बद्दल. तर शिवंकरनी पुन्हा एकदा बऱ्यापैकी रिसर्च केलेला आहे ग्लोव्स का असतात वगैरे त्या सगळ्याबद्दल, आणि आपण त्याकडनं सगळी माहिती घेऊन जाणून घेणार आहोत. तर नक्कीच. हाय शुभंकर, हाव आर यू? मी मस्त. तू कसा आहेस? मी पण मस्त. तर बराचसा रिसर्च केलेला असशील तू, असं एक्सपेक्टेड आहे हो, मला. नक्कीच, नक्कीच. येस. सो आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट करूया. जो आपला हं, हं, रेग्युलर आपण फॉर्मॅट लास्ट व्हिडिओला आपण फॉलो केलेला, तोच आपण या हं, व्हिडिओला पण करूया. सो फर्स्टली आय वुड लाईक टू नो की अगदी बेसिक लेमॅन टर्म्स मध्ये व्हॉट आर रायडिंग ग्लोव्स? हं. तर रायडिंग ग्लोव्हज एक नॉर्मल ग्लोव्हसारखे असतात. जे तुमच्या हाताला पाम्सला इथपर्यंत प्रोटेक्ट करतात, रिस्टपर्यंत प्रोटेक्ट करतात. ज्याने ॲक्सिडेंट झाला तुमचा हात वाचतो नॉर्मली. ओके. सो बेसिकली त्याचे ऍक्सिडेंट पासून वाचणं हाच एक मेन यूज आहे, और अजून पण काही त्याचे युजेस असतात? हं. तर त्याचे बरेच असे युजेस पण आहेत. जसं की तुम्हाला विंड विंड प्रोटेक्शन पण त्यांना मिळतं बऱ्याच वेळा. कारण खूप जास्त विंड आल्यावर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटू शकतं. ते पण एक आहे. प्लस नॉर्मली तुम्ही गाडी चालवत असाल तुम्हाला हाताला जर घाम आला, तर मग ते ग्लोव्हज सोक करतं. ज्यानं तुमचं ते घामाने आहे ना तुमच्या हातातून ॲक्सिलेटर सुटणार नाही जास्त. ओके, म्हणजे बेसिकली तेव्हा ग्रिप प्रोव्हाइड करतो ऑब्विसली. ग्रिप प्रोव्हाईड करतं नॉर्मली. असे ओके. बरेच युजेस आहेत त्याचे. ओके. सो लाईक बेसिक तर तू एक्सप्लेन केलंच. ग्लोव्स आहेत ते आपल्याला ग्रिप वगैरे प्रोव्हाइड करतात. बट लाईक कुठल्या आपल्याला जे तू ऍक्सिडेंटचं म्हटलास त्यावेळेस ते कुठल्या टाईपचे डॅमेजेस पासून ते आपल्याला प्रोटेक्ट करू शकतो? हं. तर ॲज वी नो, जेव्हा तुम्ही बाईकवरून सगळ्यात पहिलं पडता, तुमचा सगळ्यात पहिले जे जमिनीला टच होणारं अवयव आहे तुमचा हात असतं. त्याच्यावर तुमचं पाम असतं. तर जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा तुमचं जर तुम्ही असं छातीवर हात ठेवून असं खाली पडणार ना, तर तेव्हा तुमचा आहे ना, हाताला क्रॅक जाण्याचे चान्सेस असतात किंवा तुमचा हात तुटू शकतो त्यानं किंवा तुम्हाला हाताला डॅमेज असतं की तुमची स्किन फाडू शकते. तर तुमचा पामचा हम्म. पुढचा जो एरिया असतो, तो जाऊ शकतो किंवा तुमच्या नकल जाऊ शकतात. हे फार घातक आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे तुमचा हात तुमच्या जीवनात किती खूप उपयोगी असतो. त्याशिवाय बऱ्यापैकी तुम्ही बरीच कामं करू शकत नाही. नक्कीच, आपण ऑलमोस्ट प्रत्येक हां. गोष्टीला हातच वापरतो. आणि मग तेच जर ते डॅमेज खूप जास्त गेलं, तर कधी-कधी तुमच्या बोटांचे हाडं मोडू शकतात किंवा तुमची विरीचपासून तुमचा हात तुटू शकतो. असे बरेच एक्स्ट्रीम डॅमेज पण होऊ शकतात, जे कधी होऊ नयेत. त्यामुळे त्याचे प्रोटेक्शन घ्यायला आधीच तुम्ही सेफ्टी घेतली पाहिजे ती ग्लोव्हची. ओके. सो लाईक बेसिकली ग्लोव्स मध्ये काही हार्ड स्ट्रक्चर असतं का, जेणेकरून तू म्हणलास की हाडं वगैरे तुटण्यापासून पण वाचू शकतं ते? हो, हो, सो हो, लाईक हो. त्याला काही स्केलेटन सपोर्ट असतो का, नुसते आपले जसे नॉर्मल, फॉर एक्झाम्पल तू किपिंगचे ग्लोव्स तुला माहिती आहेत आपल्याला फुटबॉलमध्ये हो, वगैरे हो. कसे असतात, त्याला नक्कीच. काही हो, हो. स्केलेटन नसतो. सो हं. तशा टाईपमध्ये असतात का त्याला काही हार्ड स्केलेटन वगैरे असतो? हां. तर नॉर्मली ॲक्सिडेंटच्या वेळेस तुमचा हात जेव्हा खाली जमिनीला टच होतो, तर तेव्हा तुमचा पहिला पाम हा टच होतो खाली जमिनीला. तर तुम्हाला इथं एक टी-पी-यू कव्हरिंग दिलेलं असतं, जे हार्ड मटेरियल असतं. ज्यानं हात टच ओके. झाला तरी तुम्हाला पामला काही होणार नाही. जरी त्यावरचं कव्हर फाटलं, तरी तुमच्या पामला डॅमेज ओके. होणार नाही. किंवा तुमच्या फिंगर्सचं एक कनेक्टेड असतं, ज्यानं तुम्हाला जरी तुम्ही पडलात किंवा एक फिंगर जर वाकडं झालं, तरी फिंगर जास्त वाकडं होणार नाही. कारण ते कनेक्शन असल्यामुळे आहे ना, ते फिंगरला तेवढं ॲजिलिटी राहील. प्लस मग तुम्हाला अजून ओके. मिळतात नकल गार्ड्स मिळतात तिथं. ज्यानं फॉर एक्झाम्पल तुम्ही पडला किंवा तुमच्या हातास कुठे लागला जोरात, तर हे नकल्स तुटू नयेत. हे तुटलं तर खूपच बेकार, कारण हे तुमचे डायरेक्ट फिंगर जॉइन होतात तुमच्या हाताला. डायरेक्ट तुमचे फिंगर डॅमेज होऊ शकतात किंवा फ्रॅक्चर होऊ शकतो सगळा हात तुमचा. मग तुम्हाला ग्लोव्हज टाइप्स पुढे गेलं तर त्यात बरेच टाइप्सचे ग्लोव्ह असतात. ज्याने तुमचा हात इथपर्यंत सगळा सेव्ह होऊ शकतो. ओके, ज्यात आपण तुम्हाला टाईप्स इथं मध्ये प्रोटेक्शन जाऊयाच. मिळतं. टाइप्स म्हणजे आत्ता टाइपचा विषय नाहीये. प्रोटेक्शनमध्ये बघितलं तर मग ते इथं तुम्हाला हाड सेव्ह करतं. ओके. आणि लाईक व्हॉट आर द अदर फीचर्स दॅट ग्लोव्स हॅव एक्सेप्ट फॉर, ते आपल्याला ऍक्सिडेंटल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात हं. आणि लाईक व्हॉट एव्हर ग्रिप वगैरे प्रोव्हाइड करतात, हे सोडून अजून काही ऍडव्हान्टेजेस असतात ग्लोव्सचे बेसिकली? हो, असे बरेच फीचर्स, ॲडिशनल फीचर्स ग्लोव्हज पण असतात. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ग्लोव्हज वापरायला घेतला तर त्यात बरेच टाइप्स असतात, की मेश टाइपचे ग्लोव्हज ज्यानं तुम्हाला हाताला एअर व्हेंटिलेशन सारखं मिळत राहतं. ज्यानं तुम्हाला हाताला जास्त घाम येत नाही. तुम्हाला ग्रिप पण मिळते. प्लस तुम्हाला जर तुम्ही रेनी सीझनमध्ये चालला असाल, तर तुम्हाला वॉटरप्रूफ ग्लोव्हज पण मिळतात. आणि प्लस मी हे पण नवीन टाइपचे ग्लोव्हज बघितलेत, ज्यात तुम्हाला इथं इंडिकेटर असतात. म्हणजे जर काही-काही वेळेस तुम्हाला वळायचं असेल आणि काही-काही वेळेस तुमचं इंडिकेटर जर चुकून तुटला, इंडिकेटर तुमच्या गाडीला काही झालं असेल, तर जस्ट बटन दाबायचं आणि तुम्ही हात जरी असा केला, तरी तुम्हाला ते इंडिकेट करतं, की तुम्ही या साईडला वळताय. प्लस तुमच्या ग्लोव्हजचं मटेरियल जे असतं, ते टाइपमध्ये तुम्ही रिफ्लेक्टरमध्ये घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल ॲज यू नो निऑन कलर रिफ्लेक्ट खूप चांगला करतो.
तर तुम्ही ते निऑन कलरचे ग्लोव्ज घातले तर ते रिफ्लेक्शनचं काम पण करणार, ज्याने तुमची नाईटला तुमची विजिबिलिटी वाढेल, जे पुढनं येतंय त्याला तुम्ही जास्त लवकर दिसाल. ओके, ओके. आणि प्लस आणि हे अजून एक जर म्हणलं तर इन विंटर सीझन तुम्हाला वापरायचं तर हिटेड ग्लोव्ज पण येतात. ओके. दॅट वॉज द क्वेशन आय वॉज गोइंग टू आस्क की हम्म. कूल्ड अँड हीटेड ग्लोव्ज आपल्याला मिळतात का? हो, कूल्ड मिळतात मिळतात? ना. कूल्ड शक्यतो मिळत नाही नॉर्मली, आय थिंक सो. कारण कूल्डचं मला एवढा ओके. रिसर्च नाहीये. पण मी जेवढं ऐकलंय किंवा जेवढं रिसर्च केलंय ना, त्यातल्या मॅक्सिमम हं, तरी हं. हिटेड वापरतात, जिकडे जे रशियामध्ये किंवा मनाली टाईपमध्ये जिकडे जे एकदम आईस हं, हं. असतं ना, तिकडे वापरायला. नॉर्मली रायडर लोक कुठल्या कुठल्या थंड हम्म. प्रदेशात फिरायला जात असतात. सो बरोबर. कूल ग्लोव्ज इज इम्पॉर्टंट फॉर दॅट आय गेस. बाईक्सला पण जे ग्रिप्स येतात और हँडल बार्स हा, येतात ते हिटेड हिटेडच ग्रीप येतात. असतात. हो. हिटेड सीट्सच येतात. सो कूल्ड आय डोंट थिंक येतं आपल्या इथं अजून ग्लोव्ज मध्ये, हम्म. पण आय वॉज नॉट होपिंग की येत असेल. तुझा रिसर्च पण नाही. सो वी हा. विल लेट यू नो समटाइम इन द फ्युचर की येतात का. त्यावरती रिसर्च करायची आपल्याला गरज आहे. सो नाव आय वुड लाईक टू मूव्ह टू द नेक्स्ट थिंग, दॅट इज की काय काय टाइप्स असतात ग्लोव्स मध्ये आणि कुठल्या प्राइजेस हम्म. असतात ग्लोव्सच्या, साधारणतः प्राइस रेंज काय काय असते आणि ब्रँड्स काय काय असतात. तिन्ही बरं. हा. गोष्टी जर तू कव्हर केल्या तर. हां, तर इनिशियल मी सांगतो की ग्लोव्हचे टाइप्स काय असतात. ग्लोव्हचे Sure. मेनली 3 टाइप असतात. जे पहिलं असतं तो नॉर्मल रिस्ट ग्लोव्ह असतो. नंतर असतं ओके. हाफ गॉन्टलेट ग्लोव्ह आणि नंतर असतो फुल ओके. गॉन्टलेट ग्लोव्ह. यात रिस्ट ओके. ग्लोव्ह तुमचा फक्त रिस्टपर्यंत सगळं कव्हर करतं. हाफ गॉन्टलेट ओके. ग्लोव्ह तुमचं हाफ हाड कव्हर करतं आणि मग फुल गॉन्टलेट ग्लोव्ह तुमचा इथपर्यंत असतो बारबेकीचा, तुमचं बरंच एरिया कव्हर करतो इथपर्यंत. आणि ह्यात नॉर्मल लोकं करतात सिटी यूजसाठी आहे ना, ते फिंगर कट ग्लोव्ज असतात ना, ते वापरतात. ज्याला मी ग्लोव्ज मानत नाही, कारण जे फार इर्रेलेव्हंट ग्लोव्ज आहेत. जे त्यात सेफ्टी काहीच नसती नॉर्मली. लोकं ते वापरतात ओके. कारण की मग तुम्हाला ते फोनला टचस्क्रीन राहावं का ते वापरायला ते बरं. पण ते मी कधी कुणाला रेकमेंड करणार नाही ते ग्लोव्ज घ्यायला. कारण ज्यानं तुमचे फिंगर्सनं जर तुम्हाला इथं कट असेल आणि फक्त ओपन फिंगर असतील वरचे, तर तुम्हाला सेफ पण नाही ते. मला लाईक तू आता हां. मेन्शन केलंस की लोक बेसिकली इथं हाफ कट म्हणजे फिंगर कट असलेले ग्लोव्स हं, वापरतात सो दॅट दे कॅन यूज देअर फोन. सो हं. आर देयर एनी डिसएडवांटेजेस दॅट यू माइट हॅव और एनी डिस्कम्फर्ट दॅट यू मे हॅव टू फेस व्हाईल युजिंग द ग्लोव्स? नाही, असंच काही डिस्कम्फर्ट तुम्हाला नॉर्मल ग्लोव्ज मी वापरणार नाही. कारण की आजकाल मेश ग्लोव्ज पण येतात, ज्यानं तुम्हाला अख्खं फुल व्हेंटिलेशन मिळतं हाताला आणि प्लस तुम्ही जर ग्लोव्ज चांगल्यातले घेतले थोडे, तर आणि नॉर्मली आजकाल सगळ्या ग्लोव्जला आहे ना, तुम्हाला फिंगर टिपला टच सेन्सिटिव्ह येतच. ओके. सो लाईक हाऊ डज दॅट वर्क? म्हणजे बेसिकली तेवढा पार्ट एकदम कमी थिकनेस असतो का काय विषय असतो? हां, तर ते मटेरियल जे असतं ना, ते तुमच्या स्क्रीनला टच सेन्सिटिव्ह असतं फार. जे लावलेलं असतं आणि ते सगळ्या बोटांना नसतं नॉर्मली. नॉर्मली तुमच्या ओके. इंडेक्स फिंगरला असतं और इंडेक्स अँड मिडल ओके. फिंगरला असतं. ओके. ओके. इट Fine. डिपेंड्स ऑन कंपनीज. And yes, also, yeah, what are the brands that are in हं. the what तर riding gears? इनिशियली जर लोकांनी जर नवीन ग्लोव्हज घ्यायला गेले, तर त्यांना दिसणार एक 500-600 पर्यंत प्रो ब्रॅकर्स हे कंपनीचे ग्लोव्हज. जे चायनीज कंपनी Okay. आहे, जे कधीच प्रिफर नाही करावं. कारण त्याची क्वालिटी पण एवढी Okay. चांगली नसते, जे तुम्ही लगेच खराब पण होतील आणि प्लस तुम्हाला ते काही सेफ ठेवणार नाहीत. तुम्हाला जे एक Hmm. ग्लोव्हज चांगले घ्यायचे असेल, तर एक कमीत कमी 1,500 ते 2,000 तुम्ही खर्च केले पाहिजेत. ज्यात मग तुम्हाला Okay. येतात रायनॉक्स येतं, आरी येतं किंवा टीव्हीएस रेसिंग येतात. हे एक आत्ता तरी Okay. पॉप्युलर ब्रँड्स आणि खूप रिनाउंड ब्रँड्स झालेत आत्तापर्यंत तरी. आणि जर अजून Okay. तुम्ही जर पुढं एक्सपेन्स साइडमध्ये जायचं म्हणलं, तर मग तुम्हाला अनपन्स्टार येतात, एक्झॉर येतात, असे बरेच अजून ग्लोव्हजचे ब्रँड येतात. Okay. हा बेसिकली मी पण मध्ये बाईक घ्यायची विचारत होतो त्यावेळेस मी सर्च केला हं. रायडिंग गिअरचा. तर मी आरीचेच बघितलेले. ओव्हरऑल आरीचे रिव्ह्यूज चांगले आहेत बरेच. हं. ओव्हरऑल रायडिंग गिअरसाठी ग्लोव्हसाठी पण इनफॅक्ट. हो, बरोबर आहे. नाउ आर देयर एनी इज देयर एनिथिंग एल्स दॅट यू वुड लाईक टू ऍड इन टू दिस? काही ॲडिशनल डिटेल्स, कमेंट्स काही? हां, तर ग्लोव्हजचं मला प्रोटेक्शनबद्दल थोडं काय-काय ग्लोव्हजमध्ये काय असतं तुम्हाला आहे ना, एस-पी-एस प्रोटेक्शन म्हणून मिळतं. जे तुम्ही बघूनच घ्यायचं असलं तरच घ्या. कारण नॉर्मली काय होतं तुम्ही ग्लोव्हज घेता आणि जर त्याला इथं पुढं एस-पी-एस प्रोटेक्शनचं नसेल, तर मग समजा तुम्ही ॲक्सिडेंटला कुठून पडला, तुमचा हात असा लागला, जमिनीला लागला, तर मग काय असतं एस-पी-एस प्रोटेक्शनने काय होतं, टीपी तिकडं केस असती, त्यानं काय होतं तुमचा हात स्लाईड करतो रस्त्यावरनं, ज्यानं तुम्ही एका जागेवर थांबून कॉन्स्टंट राहत नाही. ते कधी पण चांगलं असतं. ओके. कारण जर नॉर्मल तुम्ही हे घेतलं, ग्लोव्ह घेतला किंवा विदाऊट प्रोटेक्शनचा ग्लोव्ह घेतला खालच्या एस-पी-एसच्या, तर मग तुमचा हात एका जागेवर फ्रिक्शननी स्टँड होऊन राहतो. हम्म. ज्यानं त्याचा मग तो इम्पॅक्ट जास्त पडणार. हां, त्यानं तुमचा इम्पॅक्ट तुमच्या रिस्टवर जास्त पडणार आणि असं हातावर पण असं टेर्स येऊ शकतात तुम्हाला. आणि येस, प्लस येस. अजून एक तुम्ही ग्लोव्हजचं जर प्राइसिंगचं बघितलं, तर इनिशियल प्राइसिंगला जर तुम्ही एकदम चांगला ग्लोव्ह घ्यायला घेतला लेदरमध्ये,
तर तुम्हाला इनिशियली जे मिळतं ते गोट लेदर मिळतं आणि प्लस जर तुम्ही अजून थोडे महाग घ्यायला गेला किंवा जर फुल गाउंटलेट क्लब घेतला आणि त्याला जर अजून चांगल्यातला घेतला अल्पविश्वासू कंपनी किंवा अजून जर चांगल्या कंपनीचा, तर काही काही कंपनीचं ऐकलंय की त्यात कांगारू लेदर पण असतं, जे नॉर्मली खूप जास्त स्ट्रेचेबल असतं, खूप जास्त फ्लेक्झिबल असतं, तुम्हाला हँडी पडतं. आणि ओके. अजून एक की ॲज हेल्मेट्स ग्लोव्हजला पण थोडा रनिंग पिरियड असतो. जो कव्हर झाल्यावरच तुम्हाला ते कम्फर्टेबल वाटणार सर. कारण इनिशियली तुम्हाला ते अनकम्फर्टेबल वाटणार कारण तुम्हाला सवय नसते नवीन ग्लोव्हची. ते एकदा सवय झाल्यावर तुम्हाला ते पण कम्फर्टेबल वाटतीलच. येस, अगेन कुठल्याही रायडिंग गिअरला कम्फर्टेबल तो रायडिंग गिअर असणं ही इम्पॉर्टंट हां, गोष्ट आहे. आणि ऑलमोस्ट प्रत्येक रायडिंग गिअरला रनिंग पिरियड हा असतोच. बिकॉज बरोबर आहे. अनयुज्ड गोष्टी या थोड्याशा टाईट तुम्हाला फील होतच होतात. हं, ओके. आणि जसे हेल्मेटला होते सर्टिफिकेशन्स, फॉर एक्झाम्पल हं. ISI और व्हॉट एव्हर युरोपियन सर्टिफिकेशन वॉज देअर. ग्लोव्हसाठी असे कुठले असतात का सर्टिफिकेशन्स? हां, ते सांगायचं राहिलं, की ग्लोव्हजला तुम्हाला नॉर्मली नॉक्स सर्टिफिकेशन मिळतं. ते तुमचं आहे ना, नकलला असतात नकल्सचं, त्याचं मटेरियल त्यांना डिफाईन राहतं, की नॉच स्टेज 1, स्टेज 2, लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 स्टेज हे मिळतं. त्यामुळे तुमचं मटेरियल ते केवढं रेझिस्टन्स आहे ते कळतं तुम्हाला. इथलं मटेरियल किंवा पामचं मटेरियल किंवा आणि अजून एक असतं, की ओके. ग्लोव्हजमध्ये EC सर्टिफिकेशन असतं, ज्यानं तुम्हाला ते ग्लोव्ह गव्हर्नमेंट सर्टिफाय केल्यानंतर ते किती सेफ आहेत ते कळतं. ओके. आणि लाईक हे रायडिंग गिअर जे आहेत, हे हं, घालण्यासाठी काही आपल्याला गव्हर्नमेंट ऑब्लिगेशन्स आहेत का? की कंपल्सरी तुम्ही या स्पीडच्या वरती ग्लोव्हज वगैरे घातले पाहिजेत और हं. असे कुठलेही रूल आहेत का? गव्हर्नमेंटकडनं आता फक्त आहे ना, तुम्हाला हेल्मेटलाच कंपल्शन रूल आहे. बाकी कुठल्या गोष्टीला ओके. कंपल्शन रूल नाहीये. पण ॲज यू नो की तुमची सेफ्टी तुमच्या हातात असती. तर मग येस, तुम्ही नक्कीच. स्वतः एक्स्ट्रा सेफ्टी घेतली पाहिजे आणि ते घातलं पाहिजे. ओके. फाईन. सो आय गेस आपण सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. बट स्टिल हो. डू यू थिंक इज देअर एनिथिंग यू वुड लाइक टू ॲड इन? असंच नाही काय. Okay, fine. I will conclude the entire description in like 1 to 2 minutes. हं. Basically, gloves हे आपले जसे कुठलेही ग्लोव्ज असतात तसे तुमच्या हातामध्ये असतात. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार येतात. तुम्हाला शॉर्टमध्ये मिळू शकतात, मीडियम साईजचे मिळू शकतात और फुल गॉन्टलेट ग्लोव्ज मिळू शकतात. त्याच्या मटेरियल पण मध्ये मल्टिपल गोष्टी असतात. तुम्हाला फुल्ली कव्हर्ड मिळू शकतात, मेश मिळू शकतात, फिंगर कट असतात जे नॉर्मली लोकं वापरतात बिकॉज त्यांना फोन वगैरे यूज करायचा असतो. बट दोज आर नॉट रिकमेंडेड बिकॉज त्यांची सेफ्टी जी आहे ती कॉम्प्रोमाइज असते. ग्लोव्स तुम्हाला सर्वसाधारणतः वापरायचे असतात कारण तुम्हाला त्यांना फर्स्टली ऍक्सिडेंटल प्रोटेक्शन मिळतं. तुम्हाला बाईकला बेटर ग्रिपिंग करता येतं हँडल बारला. प्लस तुम्हाला जर थोडेसे पैसे तुम्ही एक्स्ट्रा शेल आउट करत असाल तर तुम्हाला फीचरिश ग्लोव्ह मिळू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला हिटेड ग्लोव्ह मिळू शकतात. आणि वी आर नॉट शुअर की क्लूड ग्लोव्ह असतात का नसतात, बट हिटेड ग्लोव्ह तर तुम्हाला मिळू शकतात. देन सर्वसाधारणतः जे ग्लोव्ह आहेत त्याचे जर आपण ब्रँड्सचा विचार केला तर बेसिक पासनं तुम्हाला बऱ्याच एक्सपेन्सिव्ह पर्यंत म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 500-600 पासून तुम्हाला अगेन 20,000 प्लसचे पण तुम्हाला रायडिंग गिअर्स मिळू शकतात. बट 500-600 रुपयाचे रायडिंग गिअर्स असतात ते नॉर्मली चांगल्या क्वालिटीचे नसतात. युजली द गुड अँड रिनाउंड ब्रँड्स आर रॉयल एनफील्ड, रायनॉक्स अँड TVS ऑन द लोअर एंड. अँड देन ऑन द अपर एंड यू हॅव मेनी ब्रँड्स. जसं तुम्ही प्राइस वाढवत जाल तसं तुम्हाला बेटर क्वालिटी, डिफरंट डिफरंट ऑप्शन्स, खूप साऱ्या गोष्टी मिळत जातात. देन तुम्हाला जे ग्लोव्ज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक सर्टिफिकेशन्स असतात. वन ऑफ दोज इज नॉक्स सर्टिफिकेशन. ज्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. त्यांना बेसिकली तुमचे नकल्स आहेत ते प्रोटेक्टेड राहतात. आणि येस, ग्लोव्ज घालणं ही गरजेची गोष्ट जेव्हा केव्हा तुम्ही रायडिंग करता. सो हं. मेक शुअर की तुम्ही जर नॉर्मली लॉंग राईडला जात असाल मोर दॅन आय वुड से माय ॲज पर माय अनालिसिस 15 to 20 किलोमीटर्स पेक्षा मोठी जर तुम्ही रायडिंग करत असाल देन ग्लोव्ज आर इम्पॉर्टंट. और तुमच्या डेली कम्युटमध्ये जर तुमचा थोडासा हाय स्पीड कम्युट जर इन्व्हॉल्ड असेल तर ग्लोव्ज आर लाईक इम्पॉर्टंट बिकॉज हं. तुम्ही अबव्ह द स्पीड ऑफ 40-45 तुम्हाला सिरियस डॅमेज होऊ शकतं अशा तुम्ही कंडिशनमध्ये असता. सो येस, तुम्हाला जर स्लो स्पीडला घालायचे असेल तरी सुद्धा दॅट्स ऑब्व्हियसली बेटर. कारण कधी ऍक्सिडेंट झाला तरी तुम्ही प्रोटेक्टेड राहाल. सो आय गेस येस दॅट कव्हर्स एव्हरीथिंग अबाउट ग्लोव्स. एनिथिंग एल्स दॅट आय हॅव मिस्ड आउट ऑन? नाही, केले कव्हर सगळं. ओके, फाईन. सो हा होता आमचा रायडिंग गिअर्स मधल्या बेसिकली रायडिंग ग्लोव्स बद्दलचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, सगळ्या रायडर मित्रांसोबत शेअर करा. आणि तुमच्या घरातल्यांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण रायडिंग ग्लोव्स बद्दल अवेअरनेस आणि रायडिंग गिअर्स बद्दलच एंटायरली अवेअरनेस वाढवणं ही गरजेची गोष्ट आहे. तुम्ही जर आमचा प्रिव्हियस व्हिडिओ बघितलेला नसेल जो आहे हेल्मेट्स बद्दलचा व्हिडिओ, जो या सिरीज मधला पहिला व्हिडिओ होता,
तर तो व्हिडिओ पण नक्कीच चेकआउट करा. आणि या सिरीजमध्ये अजून 5-6 व्हिडिओ अनेक येणार आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या रायडिंग गिअर्स बद्दल बोलणार आहोत. सो मेक शुअर तुम्ही सबस्क्राईब बटनला क्लिक करताय आणि बेल आयकॉन पण दाबताय, जेणेकरून तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओज बद्दल अपडेटेड राहाल आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. सो दिस इट फॉर दिस व्हिडिओ. वी विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय. बाय.